ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। नागपंचमीच्या दिवशी तुम्ही फक्त नागदेवतेची पूजा करता की या पूजेच्या मागे दडलेलं एक अतिशय सुंदर आणि प्राचीन रहस्यही जाणून घेता? कारण नागपंचमीच्या दिवशी एक छोटीशी चूकही करू नये असं आपल्या परंपरेत सांगितलं जातं. तवा, कढई, चाकू, विळी यांचा वापर का टाळला जातो? नागपंचमीच्या दिवशी हातावर मेहंदीचा ठिपका का काढतात? 5 झोके घेण्यामागचं रहस्य काय आहे? आणि घराजवळ वारूळ नसेल तर नागदेवतेची पूजा नेमकी कशी करायची? इतकंच नाही तर नागपंचमीच्या दिवशी दाखवला जाणारा लाह्या आणि दुधाचा नैवेद्य, नागदेवतेचा विशेष मंत्र आणि भावाच्या उपवासामागची कथा नेमकी काय आहे, हे सर्व आपण जाणून घेऊया. तर यंदा 17 ऑगस्ट 2026 सोमवार रोजी नागपंचमी आलेली आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नागपंचमीची घरच्या घरी साधी सोपी पूजा कशी करायची, पूजेचे नियम, नैवेद्य, मंत्र आणि या दिवसामागची प्राचीन परंपरा. पूजेमध्ये नागोबांना नैवेद्य कोणता दाखवला जातो? 3 प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. तर नागपंचमीची पूजा करणाऱ्या प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या नागपंचमीच्या व्हिडिओला. तर नागदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच कालसर्पदोष शांत होण्यासाठी आणि सर्पदोष आपल्याला होऊ नये यासाठी नागपंचमी आवर्जून साजरी करा. तर सर्वप्रथम पाहूया की भावाचा उपवास आपण केव्हा करावा. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास करावा की नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास करावा. तर बघा, भावाचा उपवास करण्याच्या 2 पद्धती आहेत. तर तुमच्या भागानुसार, तुमच्या शहरानुसार आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या घराण्यामध्ये, तुमच्या कुळामध्ये पूर्वीपासून परंपरागत कोणत्या दिवशी उपवास केला जातो त्याच दिवशी उपवास करण्याला तुम्ही प्राधान्य द्या. तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये भलेही मी म्हणेल आजच्या दिवशी करा किंवा नागपंचमीच्या दिवशी उपवास करा, पण तुमच्या कुळामध्ये पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या कोणत्या दिवशी उपवास केला जातो त्याच दिवशी उपवास करण्याला तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे. कारण आपल्याला घराण्याच्या रूढी परंपरा जाणून घेणे, त्या पाळणं आणि त्यापुढे चालू ठेवणं हे आपलं सर्वप्रथम कर्तव्य आहे. तर पहिल्या पद्धतीनुसार भावाचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो. म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी नागपंचमीचा उपवास केला जाईल आणि नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन करून नागोबाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून तेच गोडधोड पदार्थ खाऊन हा उपवास सोडला जातो. दुसऱ्या पद्धतीमध्ये नागपंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून हा उपवास धरला जातो. पहिल्या पद्धतीमध्ये जवळपास 1.5 दिवस आपल्याकडून हा उपवास धरला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी जर तुमच्या भागामध्ये धरला जात असेल तर अगदी अर्ध्या दिवसाचा उपवास आपल्याला हा घडत असतो. याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी जसं काही गोष्टी करायच्या नसतात, त्याचबरोबर काही गोष्टी महिलांनी आवर्जून करायच्या असतात. तर त्यामधलं पहिलं म्हणजे या दिवशी महिलांनी नवीन वस्त्र, नवीन अलंकार आवर्जून परिधान करावेत. त्याचबरोबर या दिवशी हातावर मेहंदीसुद्धा काढावी. डिझाईन वगैरे शक्य नसेल तर अगदी मेहंदीचा एक ठिपका का होईना आपल्याला दोन्ही हातांवर द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर या दिवशी 5 झोके का होईना, जिथे कुठे झोके असेल तिथे तुम्हाला आवर्जून घ्यायचे आहेत. त्यातल्या त्यात जर तुम्हाला मोठा किंवा लहान भाऊ असेल तर आवर्जून तुम्ही 5 झोके आवर्जून घ्या. कारण की नागपंचमीच्या कथेनुसार जेव्हा सत्तेश्वरीचा भाऊ वारला तर या भावाच्या दुःखामध्ये ती निस्तेज झाली होती आणि तिला आनंदी करण्यासाठी नागदेवाने तिला नवीन वस्त्र आणि अलंकार दिले होते. आणि म्हणून या दिवशी आपण नवीन वस्त्र आणि जे काही अलंकार असतील तर ते परिधान करायचे असतात. आणि आता आपला तो आलेला भाऊ परत जाऊ नये
असे वचन तिने नागोबाला मागितले होते. आणि नागोबाने जेव्हा त्याचा फणा तिच्या हातावर ठेवला होता आणि वचन दिले होते, तेव्हा त्या सत्तेश्वरीच्या हातावर लाल रंगाचे प्रतीक उमटले होते. आणि म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी आपल्याला हातावर आपल्याला मेहंदीने एक ठिपका का होईना काढायचा असतो. कारण नागोबांनी दिलेल्या वचनामुळे सत्तेश्वरीने आनंदित होऊन प्रसन्नतेने मोठे मोठे झोके घेतले होते. आणि तेव्हा नागोबाने तिचं हास्य पाहून, तिचा आनंद पाहून आशीर्वाद दिला की नागपंचमीच्या दिवशी जी कोणती बहीण मोठे मोठे असे झोके घेईल, ते झोके जसजसे उंच हवेमध्ये जातील तसतसं तिच्या भावाला उदंड आणि दीर्घायुष्य लाभेल आणि तसतशी त्याची आयुष्यामध्ये प्रगती होईल. हा त्याच्या मागचा भाव आहे. आणि म्हणूनच या दिवशी हातावर मेहंदी काढायची असते आणि झोकेसुद्धा घ्यायचे असतात. नवीन वस्त्र परिधान करायचे असतात आणि 5 का होईना झोके घ्यायचे असतात. आता पाहूया नागपंचमीची पूजा कशी करायची. ही पूजा अतिशय साधी आणि सोपी आहे. नागपंचमीची पूजा करण्याची पद्धत तुमच्या शहरानुसार, भागानुसार वेगवेगळी असू शकते. थोडेफार बदल त्यामध्ये असू शकतात. तो बदल म्हणजे फक्त नाग काढण्यामध्ये असू शकतो. बाकी पूजा करण्याची पद्धत ही एकसारखीच आहे. जसे की बघा, काही ठिकाणी नर, मादी आणि त्यांची 2 पिल्लं म्हणजेच हे 4 नागोबा काढले जातात. तर बऱ्याच ठिकाणी 5 नागोबा काढले जातात, जसं की नर, मादी आणि त्यासोबत 3 पिल्ले. किंवा बऱ्याच भागामध्ये कागदावर पेनाने नागोबाचा परिवार काढला जातो, त्यांचं पूजन केलं जातं. किंवा बऱ्याच ठिकाणी हा नागपंचमीचा जो कागद असतो फक्त त्याचंच पूजन केलं जातं. तर काही भागांमध्ये मातीचे नाग मिळतात, त्यांचं पूजन केलं जातं. तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला ही पूजेची मांडणी करायची आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दीपपूजनाने आणि गणेश पूजनाने करत असतो. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. जिथे कुठे तुम्ही पूजा करणार आहात तिथे. आणि ही नागपंचमीची पूजा तुम्ही देवघराच्या आजूबाजूला किंवा देवघराच्या समोर केली तरीसुद्धा चालू शकते. किंवा तुमच्या घरामध्ये आजूबाजूला कुठे मोकळी जागा असेल तर तिथे तुम्ही केली ही पूजा तरीसुद्धा चालू शकतं. किंवा बऱ्याच ठिकाणी श्रावण महिना सुरू झाला की श्रावणाच्या पहिल्या दिवशी हा नागपंचमीचा कागद भिंतीला चिकटवला जातो. तर तुमच्या घरात कागद जिथे चिकटवलेला आहे तिथेच तुम्ही नागपंचमीची पूजा करायची आहे. या कागदाचे पुढे काय करायचे, हा कागद कसा विसर्जित करायचा, हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. कारण सध्या तरी हा कागद जो आहे तो विसर्जित करायचा नाही आहे. तर जो काही आपण चौरंग किंवा पाट मांडलेला आहे त्यावर वस्त्र अंथरून घ्यायचं आणि हा जो नागपंचमीचा कागद आहे तो भिंतीला टेकून किंवा भिंतीला चिकटवून तुम्हाला ठेवायचा आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती तुम्ही स्थापित करायची आहे. सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा, त्यानंतर गणपतीचं पूजन करायचं आहे. आता नागपंचमीची पूजा जी आहे ती सकाळी जितक्या लवकर तुम्हाला करणे शक्य होईल तितक्या लवकर नागपंचमीची पूजा करायची आहे. पण नागपंचमीची पूजा करण्या अगोदर तुम्ही तुमच्या देवघरातील दिवेही स्वच्छ धुवून त्यांची देवपूजा करून घ्यायची आहे. आणि मग लगेच नागपंचमीची पूजा आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आहे. कारण नागोबाची पूजा सकाळी केल्यानंतर ती दिवसभर आपल्या घरामध्ये तशीच राहते. त्यामुळे आपल्या घरातील ज्या नकारात्मक लहरी आहेत त्या सकारात्मक लहरीमध्ये बदलतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होतं. त्यामुळे सकाळच्या सात्विक वेळेत जितक्या लवकर होईल शक्यतो 11 ते 11:30च्या अगोदर नागोबाचं पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे. भर दुपारी 12, 1 किंवा 2 किंवा मनाला वाटेल त्या वेळेमध्ये करायचं नाही आहे. मग देवपूजा झालेली आहे, लगेच आपण नागोबाचं पूजन करणार आहोत. त्यामुळे तुम्ही इथे देवघरातील गणपती जर इथे पूजेसाठी घेणार असाल तर परत त्या गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे करण्याची गरज नाही. कारण देवपूजा करतानाच आपण त्या गणपतीच्या मूर्तीला स्नान घातलेलं आहे आणि त्यामुळे ती गणपतीची मूर्ती तशीच ठेवली तर फक्त हळद कुंकू अर्पण करायचं आहे. किंवा तुम्ही
गणपती स्वरूप म्हणून एक सुपारीसुद्धा ठेवू शकता. सुपारी घेतली तर मात्र त्यावर अभिषेक अवश्य करा. सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने हा अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करताना ओम गण गणपते नमः हा मंत्र अवश्य म्हणायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा, वस्त्रमाळ, एखादं फूल गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. आणि गणपतीचं स्मरण करून नागोबाच्या पूजेला आपल्याला सुरुवात करायची आहे. हा जो नागपंचमीचा कागद किंवा मूर्ती आहे, यालासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. आणि या नागाला आघाड्याच्या पानांची माळ या दिवशी अर्पण करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे जर तुम्हाला आघाड्याची पानं मिळाली तर त्याची माळ बनवून तुम्ही अवश्य अर्पण करा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आघाड्याच्या पानांची माळ बनवताना सुई दोऱ्याचा वापर करायचा नाही आहे. कारण या दिवशी काही शिवायचं नसतं किंवा काही विणायचं सुद्धा नसतं. कोणत्या गोष्टीही या करायच्या नाहीत, हे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर गाठीचा हार जो आहे त्या पानांचा आपल्याला बनवायचा आहे आणि तो हार आपल्याला अर्पण करायचा आहे. याचबरोबर तांदुळाने तुमच्याकडे जेवढे नागोबा काढण्याची पद्धत आहे ते नागोबा काढून घ्यायचे आहेत. आणि या नागोबांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे, फुलं अर्पण करायची आहेत, धूप दीप दाखवायचं आहे. आणि नागोबाची पूजा करताना भुजंगेशाय विघ्नहे सर्पराजाय धीमहि तन्नो नागः प्रचोदयात हा नागोबांचा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही अनंता आदी नागभयो नमः हा मंत्रसुद्धा म्हणू शकता. दोन्हीपैकी जो तुम्हाला सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता. आणि नागोबाचं पूजन झाल्यानंतर या दिवशी लाह्याच्या नैवेद्याला, दुधाच्या नैवेद्याला खूप जास्त मान आहे. याचबरोबर काही भागांमध्ये यामध्ये थोडेसे फुटाणेसुद्धा टाकले जातात. आणि लाह्या, फुटाणे, गोड बत्तासे आणि दूध याचा नैवेद्य दाखवला जातो. तर तुमच्या भागानुसार तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर सुरुवातीला गणपतीची आणि नंतर नागोबांची आरती करायची आहे व नागपंचमीची कहाणी ऐकून आपलं आसन सोडायचं आहे. पूजा केल्यानंतर जो काही आपण गोडाधोडाचा स्वयंपाक बनवलेला आहे याचा पण नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या भावाचा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की मला भाऊ नाही आहे, तर मग हा नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास धरावा का? तर हो, नागोबाला आपला भाऊ म्हणून त्याच्यासाठी त्यांची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी आणि नागोबाच्या पूजनाने व नागोबाच्या भावाच्या उपवासाने आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येते, इच्छापूर्ती होते. तुमच्या घराच्या आजूबाजूला जर वारूळ असेल तर तिथे सुद्धा जाऊन तुम्हाला अशी या प्रकारे तुम्हाला पूजा ही करायची आहे. हळद कुंकू अर्पण करायचं आहे. तिथे दुधाचा, लाह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. अक्षदा, फुलं अर्पण करायची आहेत. आणि तिथे नमस्कार करून आपल्या घरी यायचं आहे. आणि घरीसुद्धा या प्रकारे नागोबाचं पूजन आपल्याला करायचं आहे. जर तुमच्या इथे वारूळ नसेल तर फक्त घरच्या घरी या पद्धतीने पूजन करायचं आहे. आता वारुळाचं पूजन केलं म्हणून घरी येऊन पूजन करायचं नाही तर असं नाही. वारुळाचं जरी पूजन केलं तरी घरी येऊन या प्रकारे तुम्हाला नागोबाची पूजा आपल्या घरामध्ये आवर्जून करायची आहे. तर या दिवशी नांगरणी, खोदकाम, खुरपण या गोष्टी चुकूनही करायच्या नाही आहेत. यामुळे आपल्या संपूर्ण घराला दोष लागू शकतो आणि तो फक्त आत्ताच नाही तर पिढ्यानपिढ्या तो आपल्या घराला दोष लागतो. त्याचबरोबर कालसर्प दोष लागू शकतो आणि म्हणून या गोष्टी टाळायच्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी केस विंचरायचे नाहीत, नखे कापायची नाहीत आणि दाढी व कटिंगसुद्धा करायची नाही. आता बऱ्याच जणांना हे खूप अवघड वाटेल, एवढे कुठे नियम असतात का? तर हे सगळं पाळणं शक्य आहे का? तर हो, ज्यांच्या घरामध्ये अगदी लहानपणापासून जे बघत आलेले आहेत या गोष्टी करताना, जसं की माझी आई, आजी या सगळ्यांनी लहानपणापासून या गोष्टी पाळताना मी बघत आलेली आहे. तर मला या गोष्टी काहीच अवघड वाटत नाही. तर आजही हे सगळे नियम माझ्या घरामध्ये पाळले जातात. पण तुम्ही पहिल्यांदाच ऐकलेलं आहे
तुम्हाला अवघड वाटत असेल तर यापैकी जे काही नियम तुम्हाला पाळणं शक्य आहे तेवढे पाळण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तर आता मग तुम्ही म्हणाल की या दिवशी तवा, विळी, चाकू याचा वापर करायचा नसतो. मग या दिवशी खायचं काय आहे? खरं तर नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे दिंड, पुरणाचे कानोले वाफवून उकडून खाल्ले जातात. त्याचबरोबर आदल्या दिवशीचे पदार्थ 1-2 दिवस राहतात. जसं की तिखट मिठाच्या पुऱ्या असतील, गोड पुऱ्या असतील, धपाटे असतील, ते बनवून ठेवले जातात आणि नागपंचमीच्या दिवशी हेच खाऊन हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो. पण आजकाल काळाप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. मग यासाठी कढई, तवा याचा वापर तर होणारच आहे. तर चला, काही हरकत नाही. काळानुसार हे छोटे मोठे बदल होत असतात आणि त्याचा आपल्याला स्वीकार पण करायचा असतो. पण जे काही यातले नियम आपल्याला पाळणं शक्य आहे ते तुम्ही नक्कीच पाळू शकता. पण आजही बरेच जण पुरणाचे दिंड खाऊन किंवा पुरणाचे कानवले खाऊनच नागपंचमीचा हा जो उपवास आहे तर तो सोडत असतात. किंवा या दिवशी तवा, कढई, भाज्या चिरणं, काही कापणं याचा अजिबातही वापर करत नाही. तुम्ही प्रेग्नेंट असाल, तुमच्या घरामध्ये गर्भवती महिला असतील तर त्यांनीही नागपंचमीची जी पूजा असते ती करायची नसते आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शनसुद्धा घ्यायचं नसतं. तुम्हाला जर डॉक्टरांनी सांगितलं असेल की उपवास वगैरे तुम्ही करू शकता तर मात्र तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार भावाचा जो उपवास आहे तर तो करू शकता. पण खूप काही नाही, ज्या प्रकारे तुम्हाला झेपेल उपवास त्या प्रकारे तुम्ही करायचा आहे. खाण्याच्या वगैरे तुमच्यासाठी काही नियम नाही आहेत, कारण शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्हाला जमलं नाही तर एखाद्या वर्ष हा भावाचा उपवास नाही केला, नागपंचमीची पूजा नाही केली तरीसुद्धा चालते. पुढच्या वर्षी मनोभावी तुम्ही ही पूजा आणि भावाचा उपवास करू शकता. तुम्हाला सुतक असेल तरीसुद्धा तुम्ही नागपंचमीची पूजा नाही करू शकत, तुम्ही भावाचा उपवास करू शकता. आणि जर तुम्हाला मासिक पाळीचा 4था दिवस असेल किंवा पहिला, दुसरा, तिसरा दिवस असेल तर अशा वेळेला तुमच्या घरातील इतर मंडळींनी नागपंचमीची पूजा केली तर चालते, पण तुम्हाला मात्र फक्त भावाचा उपवास जो आहे तर तो करायचा आहे. तर आशा करते की तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर नागपंचमीबद्दलचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा. धन्यवाद.